हाल ऋतिका धनावडे नेवाळे यांकडून 500 रुपये, तसेच बाबूशेठ पाटील मित्रमंडळ वाटप खंडाळा यांकडून 1000 रुपयाचा भाडा पुरस्कार आहे. त्याचप्रमाणे तेजस धनावडे यांकडून 101 रुपया, परेश भाडले यांकडून खास गोलकीपटू यासाठी 1001 रुपये, राजाचे अगोंडे यांकडून मनीष धनावडे यासाठी 501 रुपये, त्याचप्रमाणे दिनेश गिडिये निवेंडी यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक, अद्विक दीपेश बेनारे यांकडून बुवांच्या आवाजासाठी 200 रुपये, दर्शना दिगंबर बेनारे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपये, नील धनावडे यांकडून 100 रुपये पारितोषिक आहे. धन्यवाद. हॅलो 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 नमस्कार मंडळी. आजचा सामना शाहीर केतन नरावडे सह तुरेवाले शाहीर विकास कांबोळे असा आहे. बुवा जरा प्रेक्षकांकडे वळतोय, जरा लक्ष असू द्या. बुवाने आमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण बुवा तुम्हाला खरं का सांगतो बुवा, तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे. बुवा ते उत्तर आम्हाला मान्य नाही. तसेच बुवा गर्वाचं घर खाली असतं बुवा, लक्ष असू द्या. रावणाला सुद्धा गर्व नडला होता बुवा, हे तुम्ही ध्यानात ठेवा. तुम्ही ज्यावेळी माझ्या प्रश्नाचं उत्तर खरं खरं द्याल त्यावेळी हा शाहीर नक्की मान्य करणार बुवा, नक्की मान्य करणार आणि तुमचा सत्कार करणार. हॅलो हॅलो आता बुवांच्या प्रश्नाकडे उत्तर. बुवा जरा लक्ष असावं. बुवांचा प्रश्न असा आहे, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोतांच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नागरी बळीराजाला कोणी वरदान दिलं हे सांगा. बुवा उत्तर देतोय, लक्ष असावं. हॅलो बुवांचा हा प्रश्न जवळजवळ 2-3 वर्ष सलग राहत आहे या रंगभूमीवर. या प्रश्नाला अनेक शक्तीवाल्यांनी अनेक ग्रंथातून प्रकारे उत्तरे दिली, पण बुवाने ते मान्य नाही केली. पण बुवा आज तुम्ही नक्की मान्य कराल याची मला खात्री आहे. बुवा माझ्या गुरुवाराच्या वाचनातून केलेलं उत्तर बुवा तुम्हाला देतोय, मला लक्ष असावं. कारण तुम्ही प्रश्नाला कोणतीही बाजू सोडली नाही, त्यामुळे माझ्या गुरुवाराच्या वाचनातून ही 3 बाजू त्यांनी दिले, त्या 3 बाजू मी तुम्हाला मांडतोय, तुमचं लक्ष असावं. बघा बुवा, पहिली बाजू, भगवान शंकराने अर्थात महादेवांनी शेतकऱ्याच्या कष्टावर प्रसन्न होऊन हे वरदान दिले. शेतकरी जेव्हा शेतात जातो तेव्हा त्याच्या कमरेला असलेले लोखंडाचे हत्यार अर्थात आकडी कोयती हे केवळ कामाचे साधन नसून ते वाईट शक्तीभूत केतनाचा उपद्रव्य, दुष्ट आणि अचानक येणाऱ्या संकटांपासून त्यांचे रक्षण करणारे कवच मानले जाते. म्हणून कमरेला आकडी कोयती असेपर्यंत कोणतेही संकट, विघ्न, दुष्ट शक्ती, वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असे वरदान भगवान शंकर अर्थात महादेवाने दिले होते. बुवा ही पहिली बाजू आली. आता दुसरी बाजू सोडवतोय. हॅलो दुसरी बाजू आहे काळभैरव, क्षेत्रपाल अर्थात म्हसोबा. शेताचा राखणदार काळभैरव किंवा म्हसोबा यांना शेताचा राखणदार मानले जाते. शेतात काम करताना शेताच्या पिकाचे, जोताचे आणि त्याला जुंपलेल्या बैलांचे रक्षण क्षेत्रपाल अर्थात म्हसोबा किंवा काळभैरव यांनी दिले आहे. बुवा तिसरी बाजू, विष्णूची पत्नी भूदेवी हिने विष्णू बरोबर रूप घेतले. तिला विष्णूची पत्नी क्षमा स्वरूपिणी म्हणतात. बुवा ऐका, क्षमा स्वरूपिणी म्हणतात. भूदेवीने विष्णूचे मन आकर्षित करून विष्णू कार्यानुसार त्याचे प्रगट रूप म्हणजे भूदेवी, या भूदेवीने बळीराजाला आकडी कोयतीचे वरदान दिले आहे. बुवा हे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे. आणि उत्तर बुवा हे जर उत्तर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही नक्कीच मान्य असेल म्हणून सांगा. फरमाईश आहे माझ्या सुंदर कोकणात सचिन खेडेकर 1000 रुपये पारितोषिक आले, त्यांची फरमाईश आहे.
हर 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 अरे ला 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 त्या माझ्या सुंदर कोकणात आहे गणगण माझं गाव माझ्या सुंदर त्या कोकणात आहे गणगण माझं गाव रत्नागिरी या जिल्ह्यात गाजते या शाहीर गीतांचं नाव बुवांना फक्त मी माझं नाव सांगितलं तर बुवांना एवढंच म्हटलं बुवा मला बुवाने एवढे प्रश्न विचारले ना बुवा मी नवा आहे तुम्ही भरपूर जुना आहात पण बुवांना काहीतरी टाइम असतो माहिती आहे बुवांना फरमाईश खूप येतात पण बुवानं जरा टाइमाचं जरा ध्यान जरा ठेवायचं ध्यान आणि बुवा करून गेले सारखी फक्त एकच केतन केतन हा केतन यांना चांगलाच लागलेला दिसतोय वा शाहीर केतन बुवा म्हणतात मला सारा काढून टाकीन बुवा नक्की मला आधी समजलं नव्हतं बुवा इथं नमन करायला आलं होतं की शक्ती पुरा करायला आलं होतं आणि फरमाईश तर बाय बारीक काय मला काही मजा वाटली नाही बारीक बुवानो मला केतन केतन म्हणतात ना आता लांबरे तुमचे कसे वाजवत लांबरे बघा पपी दे पपी दे पपी दे पपी दे त्या पारूला पपी दे पपी दे पपी दे पपू दे या पारूला अरे या प्रेम वेळीला काय होते बुवा लक्ष असू द्या अहो लांबोरे लांबोरे अहो लांबोरे लांबोरे अहो लांबोरे 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 बुवा तुम्ही लांबोरे अहो लांबोरे 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 बुवा तुम्ही लांबोरे दोन हातात धरून अरे दोन हातात धरून बसा वाजवत तंबोरे दोन हातात धरून बसा वाजवत तंबोरे बुवांची आज बारी गटवत जाणार बुवा नाही बोलले बुवा भरपूर बोलून गेले बुवांना पण एक गोष्ट मी आज खरंच मला आज अभिमान वाटतो की बुवांना केतन हा शब्द नाही लागलाय बुवांना लय जमलाय बुवानो आता बुवांना मी दुसरा पण विषय देणार बुवा म्हणून बुवा खूप खूप बारी बघितलं मी बुवांना बुवा बोलून जातात अरे मोठे मोठे गायकीने गंमत मध्ये ज्याची नागोरे करायला हिंमत नाही बुवा तुम्ही जे गार केले ना
जे कोणी गाण केले आहेत त्यांची नावं सांगा बुवानो आणि नंतर बोलायचं बुवा की मोठे मोठे गाण केले बाबा तुम्ही वा असा वार नाही बघा तुला वार राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला वा स्वर बोलतो त्याला स्वर फक्त इथे येऊन या करायचं ना अरे राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला शब्दांचे हे जादूगार अरे शब्दांचे हे जादूगार अरे म्हणे मोठे मोठे मी केले ते गार अरे शब्दांचे हे जादूगार अरे म्हणे मोठे मोठे मी केले ते गार ओ बुवा असा एकच करे नवा अरे असा एकच कचकून असा एकच करे नवा बाबा कसा घुसल तो आरपार असं एकच करी नवा बघ कसा घुसल तो आरपार एकच करे नवा घुसल तो आरपार असा एकच करे नवा घुसल तो आरपार शब्दांचे जादूगार ओ मोठे केले गार शब्दांचे जादूगार मोठे मोठे केले गार बुवा नमन नमन करतात बुवा नमन आता तुम्हाला सांगा शक्तीवर कोणी नमन केलं होतं काय तुम्हीच सांगा मला हे बोय ते नमन करतात एवढे तुम्ही मला एवढं सांगा की शक्तीवर कोणी नमन केलं होतं काय नमन बुवा मी पण नमन करतो पण नमन हे नमनच्या जागी आहे आणि शक्तीवर हा शक्तीच्या जागी आहे बुवा म्हणून बुवा तुम्हाला सांगतो रामायणाचा विषय करणार आता बुवा रामायणचा रावणाचा तर नाही ते असा हा हा म्हणून काय बोलते बुवा बघा कथाय पुराणी अरे त्या रामायणाची अरे कशी फजेती झाली अरे या रावणाची अरे धनुष्य उचलताना खाली फाटली या रांगोळ्या गाडी अरे धनुष्य उचलताना खाली फाटली या रांगोळ्या गाडी वाढली
प्रश्न केला आणि आमचाच बघितला बुवांनी प्रश्न काय केला गोकुळात राधा कृष्णाने जी फुगडी घातली ती फुगडी कोणी येऊन थांबवली बुवा याचं पण उत्तर देणार आहे लक्ष असावं हॅलो हॅलो जेव्हा राधा आणि कृष्ण अत्यंत वेगाने आणि प्रेमाने फुगडी खेळू लागतात तेव्हा त्यांच्या या अलौकिक रासामुळे ब्रह्मांड आणि संपूर्ण गोकुळ नगरी हळू लागते हा वेग आणि प्रभाव आवरल्या पलीकडे गेल्यामुळे शेवटी रुक्मिणी माता किंवा यशोदा माता तिथे येतात आणि त्यांना थांबवून सृष्टीचा समतोल राखतात बुवा कुणी थांबवली रुक्मिणी माता आणि यशोदा माता बुवा आम्ही गौरव लिहितो तर आम्हाला उत्तरही देते का बुवा आणि लक्षात असावं बुवा आज पंढरीची वारी आहे आणि मी पंढरी रायावरून एक गीत गातो तो माझा सावळा श्रीहरी उभावी ठेवली तो माझा सावळा श्रीहरी ममुखी हरिनाम गाऊया अरे चला पंढरीला जाऊया विठुरायाचे दर्शन घेऊया चला पंढरीला जाऊया विठुरायाचे दर्शन घेऊया पंढरीला जाऊया विठुरायाचे दर्शन घेऊया पंढरीला जाऊया
शक्ती तुझ्याचा त्याने डाव विकास वैभव देतो न भाव ठेवला शक्ती तुझ्याचा त्याने डाव विकास वैभव देतो नच भाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव आणि गाजतय कोकणवाडीचं नाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव आणि गाजतय कोकणवाडीचं नाव दिलदार आहे स्वभाव गाजतय कोकणवाडीचं नाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव गाजतय कोकणवाडीचं नाव शक्ती तुझ्याचा डाव विकास दोन भाव शक्ती तुझ्याचा डाव विकास वैभव दोन भाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव गाजतय कोकणवाडीचं नाव आणि मी माझी गाडी संपन्न करणार. डोंगरावर बैसली ती डोंगरावर बैसली जीवदानी माता डोंगरावर बैसली जीवदानी माता दर्शन देई भक्त विरायला जाता दर्शन देई भक्त विरायला जाता डोंगरावर बैसले देवदानी माता डोंगरावर बैसले देवदानी माता दर्शन देई भक्त विरायला जाता दर्शन देई भक्त विरायला जाता डोंगरावर बैसली जीवदानी माता डोंगरावर बैसली जीवदानी माता दर्शन देई भक्त विरायला जाता दर्शन देई भक्त विरायला जाता. हॅलो विकास वैभव यांच्याकडून कोकणवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद.